नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहताय PCMC न्यूज. खरं तर आज पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाच्या कुठे ना कुठेतरी तोफा धडकल्यात, वाजल्यात असं म्हणता येईल. कारण की खऱ्या अर्थानं आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, पण खरी धावपळ करावी लागली ती उमेदवारांना, म्हणतो कोणत्याही पक्षाचा असो. पण एखाद्या पक्षानं दुसऱ्या पक्षाला झुलवत ठेवणं आणि नंतर थेट युती करेपर्यंत पोहोचलेल्या या दोन पक्षांनी आमची युती तुटली हे 2-2.5 तासापूर्वी घोषित करणं हे म्हणजे अत्यंत भयानक आहे. खरं तर हा प्रश्न मी आत्ता जो करतोय तो शिवसेना आणि भाजप या संदर्भातला. हे दोन्ही पक्ष मुळात राज्यात एकत्र आहेत, केंद्रात आहेत, पण इथं मात्र पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्याही परिस्थितीत आम्ही युती म्हणून लढणार असं ठरलं. आणि आज अर्ज भरायच्या शेवटच्याच दिवशी अगदी 11 ते 3 ही वेळ फक्त 4 तास उमेदवारांना मिळाली होती. 12-12:30च्या दरम्यान असं काय घडलं की त्या ठिकाणी मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांना पत्रकार परिषद घेऊन सांगावं लागलं की ही युती तुटली. अर्थात भाजपनं यावेळी शिवसेनेला खेळवलं का आणि शिवसेना एकाकी का पडली या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय शहर प्रमुख शिवसेनेचे अर्थातच निलेशजी तरस आणि भाजपचे महामंत्री पिंपरी चिंचवडचे मधुकर बच्चे सर. या दोघांनाही मी पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद देतो की आपण या लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झालात. निलेशजी, अर्थात पहिला प्रश्न तुम्हालाच आहे, कारण की जेव्हा एखादा पक्ष आपल्या सोबत केंद्रात राज्यात हातात हात घेऊन चालतो, तोच पक्ष आपल्या आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला असा मागून पाठीत खंजीर खुपसेल आणि आपल्याला ऐन वेळी आता तुमचं तुम्ही बघा असं सांगेल, त्यावेळी काय परिस्थिती होते? खऱ्या अर्थानं केंद्रात सुद्धा आणि राज्यात सुद्धा ही नैसर्गिक युती आणि एकनाथ शिंदे साहेब, मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे, खऱ्या अर्थानं वरच्या लेवलवर चर्चासत्र सुरू होतं. परंतु मी शहर प्रमुख या नात्याने खऱ्या अर्थानं मी 29 सीट मागितल्या होत्या. तो प्रस्ताव मावळचे खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्याकडे दिला, परंतु त्यांनी त्या ठिकाणी तो प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. वरती हे चर्चासत्र सुरू राहिलं, शेवटपर्यंत सुरू राहिलं. परंतु 12:30 नंतर खऱ्या अर्थानं आमच्या पक्षामध्ये 12:30 नंतर कळलं की युती होत नाही. परंतु आमच्या पक्षामध्ये बरेचसे कार्यकर्ते त्या ठिकाणी येऊन गेले. परंतु पूर्ण जागा लढण्याची देखील आमच्या शिवसेना पक्षाची ताकद होती. परंतु आपण युती तोडायची नाही आणि युतीला कोणताही गालबोट लागून द्यायचं नाही, ह्या हेतूने आम्ही सीटं कमी जास्त आणि ज्या भागामध्ये शिवसेना पक्षाने उमेदवारी गेले 7 वर्ष तयारी करतात तीच सीटं आम्ही मागवतो. अशी कोणती वेगळी सीटं मागत नव्हती की जेणेकरून आपल्या युतीला तडा जाईल, अशा प्रकारचे आम्ही सीटच मागत नव्हतो. परंतु उबाटामधून गेलेले देखील उमेदवारांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं. तर अशा गोष्टी चुकीच्या होत गेल्या. परंतु भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा आमचा सेम पक्ष आहे, आमचा देखील चांगल्या विचाराचा आणि हिंदुत्ववादी विचाराचा पक्ष आहे. परंतु हे काम आम्ही बघितलं तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचं काम जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे साहेबांचं बोलव आणि चांगल्या प्रकारे त्यांचा या ठिकाणी कामाची करण्याची पद्धत आहे. ज्या ठिकाणी संघर्ष असतो त्या ठिकाणी निश्चितच एकनाथ शिंदे साहेब उभे असतात. पण निलेशजी, मला असं म्हणायचं आहे, तुम्ही आत्ता राज्यात सत्तेत आहात, उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, अर्थातच तुमच्या पक्षाने देखील भाजपला पूर्णपणे साथ दिलेली आहे, म्हणून तर स्वतः सत्तेमध्ये भाजप आली होती. आपण मागच्या वेळी पाहिलं, आत्ता देखील सत्तेत आलेली आहे. तर मग असा पक्ष जो आपला, आत्ताच तुम्ही म्हणालात की आमच्या दोघांचे विचार समान, पारंपरिक युती तुमची किंवा नॅचरल अलायन्स आहे तुमचं, तर अशाच पक्षाला जर अगदी 2-2.5 तासापूर्वी जर असं सांगितलं असेल की नाही आता आपलं जमत नाही, तर हे योग्य आहे? तुम्हाला याचा राग नाही आला एक शिवसैनिक म्हणून? हे तर खऱ्या अर्थाने योग्य नाही, परंतु तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक विचार आहे. जे खालच्या लेवलला त्या ठिकाणी जे आमदार साहेब असतील त्यांनी त्या खालच्या लेवल त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना नाराज करायचं नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी नाही. पण निलेशजी, मला 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 तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, मी आता मधुकरजींकडे येणारच आहे. मला एक प्रश्न असा पडलाय, शिवसैनिक म्हणजे एकतर तो कट्टर शिवसैनिक असतो, हाडाचा असतो. तुमच्यात विचार बाळासाहेबांचे आहेत, बरोबर, आनंद दिघेंचे आहेत. एकनाथ शिंदे मध्ये जे आम्ही बंड नाही उठाव केला अशा पद्धतीनं त्यांनी सगळीकडे
काय जगभरात सगळं तुमचं ते नाव पोचलं असं ते म्हणतात. आणि इथे एका पक्षाकडून तुम्हाला 30 ते 35 जागा मिळवायला एवढ्या बैठका कराव्या लागतात, एवढं त्यांच्या मागावं लागतं. एक अख्खा खासदार त्यांच्या मागे अक्षरशः आप्पा बारडे 29 वरनं 10 वर आलेत, तरी सुद्धा तुम्हाला 10 जागा मिळवता आल्या नाहीत. मग काय स्ट्रॅटेजी राहिली? मग तुमची पारंपरिक युती कसली? तो आता वरच्या लेवलला तर वरिष्ठ आमचे जे आहेत माननीय महाराष्ट्र राज्याचे एकनाथजी शिंदे साहेब असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांनी या ठिकाणी रामदासजी आठवले असतील, यांनी ठरवलं की या ठिकाणी युती झाली पाहिजे. त्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी पक्षाचा कार्यकर्ते चालू राहिले. त्याच्यामुळं काय झालं, युती होणार आहे त्याच्यामुळं कार्यकर्ते काही दुसऱ्या पक्षांमध्ये गेले, काही कार्यकर्ते त्या ठिकाणी ठाम राहिले, काही कार्यकर्त्यांनी वेगळा विचार केला. तर युती होणार आहे हा संभ्रमामध्ये सर्वजण राहिल्यामुळे पण मग हा संभ्रम पसरवला कोणी? हा संभ्रम आता मीटिंगच्या चर्चासत्र वरिष्ठ पातळीवर चालू होता, हा. परंतु अंतिम टप्प्यात आलं मग ते कळल्यानंतर आम्हाला अचानक धक्का बसला. नक्कीच निरीजी, मी तुमच्याकडे येणारच आहे. मी मधुरजींना विचारतो, रविवारी कोणत्याही परिस्थितीत भाजप आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर करेल असं निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी म्हटलं. इतकंच नव्हे, ते म्हणताना आम्ही आमच्या सोबत असलेल्या 2 पक्षांना 2 आकडी जागा देणार आहोत असंही वाक्य म्हटलं. हवं तर स्टेटमेंट तुम्ही बघू शकता. 2 आकडी जागा देणार असं म्हटले. आता त्यांनी अशी परिस्थिती करून ठेवली आहे शिवसेनेची की आकडी यायची त्यांना. 2 आकडी सोडा, 1 आकडा पण दिला नाही. मग असं का खेळवलं की भाजपला एकाकी, भाजपनं शिवसेनेला एकाकी पाडलं? मधुकरजी, काय तुमचं म्हणजे एक तुमची पक्षाची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे? खरं तर केंद्रात पण युती आहे, राज्यात पण युती आहे, पिंपरी चिंचवडमध्ये पण युती हवी ही दोन्हीकडची पण इच्छा होती. परंतु प्रत्येक पक्ष हा आपला पक्ष कसा मोठा होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो. आम्ही त्यांना काय आश्वासन दिलं त्यापेक्षा त्यांची स्ट्रॅटेजी काय ठरली होती, बरोबर ना? की त्यांनी स्ट्रॅटेजी कशी ठरवली होती? माझं मत असं आहे की त्यांनी काय तयारी केली होती. उद्या युती तुटणार आहे ह्या संभ्रमामतच काम करावं लागतं. एकच मिनिट, मी निरीजीने विचारतो. निरीजी, युती तुटणार आहे म्हणजे तुम्ही बी प्लॅन पण का नाही तयार ठेवला? आज कितीतरी कार्यकर्ते शिवसैनिकांना निवडणूक लढवण्यापासून वंचित राहावं लागलं. जर तुम्ही आत्ता म्हणताय की आम्ही साधारण 30 ते 35 जागांपर्यंत आम्ही जास्तीत जास्त लढण्याचा प्रयत्न करू, मग स्वबळावर लढण्याचा विषय का नाही तुम्ही निवडला? जवळपास आमच्याकडून 200 फॉर्म गेले. आम्ही उमेदवारांना प्रशिक्षण, शिक्षण वगैरे ह्या गोष्टी सर्व केल्या. त्यानंतर आता कळतं की युती या ठिकाणी आपली होणार आहे. त्यामुळे आमचं ठरलं की एखाद्या कार्यकर्त्याला आपण फसवायचं नाही. ज्या ठिकाणी उमेदवारी ज्यांनी पक्षाचं काम केलंय किंवा जे उमेदवार या ठिकाणी काम करतात अपक्ष म्हणून, त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं होतं की बाबा आपले उमेदवार या ठिकाणी निश्चित होतात. त्यांनी सांगितलं की बाबा आता येणाऱ्या काळामध्ये आपली युती आहे आणि ही सीट आपली फिक्स होणार आहे. तर आमच्या ह्या ठिकाणी आपण ह्या उमेदवारी जे अर्ज भरा येणार आहे त्यांचं त्या ठिकाणी आपण काय म्हणतात ते आपलं त्या ठिकाणी अर्जदारांचा त्या ठिकाणी आपण मुलाखत घेणार होतो. परंतु अर्ज या ठिकाणी जागा फिक्स झाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी तो प्लॅन कॅन्सल केला की बाबा एखाद्याला उगाच आपल्या पक्षाचे म्हणजे तिकीट दाखवून की बाबा तुम्हाला तिकीट भेटणार या, परंतु आम्हाला कुणाला फसवायचं नव्हतं. त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी. तुम्हाला भाजपनं अंधारात ठेवला असं वाटतं? हो, निश्चितच. कारण की तुम्ही पुण्यातच बघा ना, तुमच्या आपल्या शेजारचं पुणा, रवींद्र धंगेकर महानगर प्रमुख आहे, अक्षरशः दंगा घातला त्यांनी की का जागा शिवसेनेला मिळत नाही, नाही तर स्वभाव लढू म्हणून. मग एवढी ताकद त्यांनी तिथे लावली. हीच ताकद तुम्ही तर तरुण तडफदार आहात निलेशजी. ही ताकद तुम्ही का नाही लावलीत? का नाही प्रस्ताव मांडला तुम्ही एकनाथ शिंदेकडे की आपल्याला जागा का मिळत नाही? निश्चितच वरच्या पातळीवर या गोष्टी चालू होत्या. त्या ठिकाणी शिंदे साहेबांना मी देखील जाऊन त्या ठिकाणी मुंबईला भेटलो होतो. साहेबांना याच्याबद्दल कल्पना दिली. काय म्हणाले साहेब? साहेबांनी याच्याबद्दल म्हणले की निश्चितच आपल्याला युती करायची आणि युतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुढे जायचे. साहेबांनी त्या ठिकाणी या ठिकाणी जी त्यांची कोर कमिटी होती बीजेपी, त्यांच्याशी देखील चर्चा करून त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवण्याला सांगितला होता. परंतु असं खाली ग्राउंड लेवलला काय झालं ते आम्हाला निश्चित काय. निलेशजी, तुम्ही मला एक सांगा, हाच तो पिंपरी चिंचवडचा भाग आहे ज्या भागामध्ये 78 साली जेव्हा आपली नगरपालिका स्थापन झाली तेव्हा पहिल्यांदा गजानन बाबर निवडून आले 78ला. 86ला एकमेव नगरसेवक निवडून आला होता शिवसेनेचे, गजानन बाबर होते, बरोबर? त्यानंतरची जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर तेच गजानन बाबर आमदार 2 वेळा हवेलीचे 95-92ला, 95 आणि 99ला, नंतर 92ला पण ते ऑलरेडी नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नंतर ते मावळचे पहिले खासदार बनले शिवसेनेचेच, बरोबर? मग एवढी ताकद त्या शिवसेनेची, ज्या शिवसेनेची पहिली शाखा जी स्थापन झाली 1974ला काळभोर नगरमध्ये, जो बाले किल्ला आपण त्याला म्हणतो, आज त्याच पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेची अवस्था काय आहे? तिला जागा मागाव्या लागतात. 2012ला तुम्ही सर्वात जास्त जागा मिळवल्यात आतापर्यंत 14 आणि मागच्या वेळी 9. आता तुम्ही तेवढ्या लढवताय की नाही हाही प्रश्न पडलाय. निश्चितच यावेळेस तुम्हाला आकडा जास्त वाढलेला दिसन. आपण जर बघितलं
तर आम्ही वेगळ्या संभ्रमात होतो. त्याच्यामुळं आमची थोडीशी चुकीच्या गोष्टींना आम्हाला सामोरं जावं लागतं. नक्कीच मी मधुकरजींना विचारेन. मधुकरजी, मला आता एकच म्हणायचं की याचा अर्थ आपण यांना गाफील ठेवलेला आहे. तुम्हाला 128 जागा लढायच्याच होत्या आणि तुम्हाला माहिती आहे RPI जे आता 5 जागा आपण सोडलेल्या आहेत, तर ते 5 कमळाच्या चिन्हावर लढणार आहेत. हे आधीच ऑलरेडी क्लिअर झालंय. म्हणजे तुमचे 123 आणि 5 128, म्हणजे सगळंच 128च्या 128 तुम्ही लढणार आहात, हे क्लिअर झाले. म्हणजे तुमचा जो नारा होता की आम्ही स्वबळावर लढणार, फक्त अबकी बार सोपार काय ते जनता ठरवेल, पण जो स्वबळावर लढणारचा विषय होता तो तुम्ही रेटलात पुढे नेलात आणि तिथपर्यंत पोहोचलात. पण यावेळी आपण आपल्याच मित्रपक्षांचा त्यांना विश्वासघात केला, त्यांना दगाफटका दिला, असं कुठे वाटत नाही का? त्याबद्दल काही दुःख होत नाही का? नाही, याच्यामध्ये दगाफटका तर काहीच झालेलं नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस आम्ही 100 पारचा नारा दिला स्वबळाचा, आम्ही कुठेही म्हणलो नाही आम्ही महायुतीत किंवा युतीत 100 पार करू, असं कुठेही बोललेलं नाही, बरोबर. त्याच्यानंतर जेव्हा आमच्याकडं राहुल कलाटे यांचा प्रवेश झाला, त्यावेळेस आमचे माननीय आमदार शंकरभाऊ जगताप हे काय बोलले बघा तुम्ही, की आता आम्ही 125 पार करू. हो, बरोबर. याच्यामध्ये आम्ही कुठेही शब्द वापरलेला नाही. बघा तुम्ही की आम्ही शिंदे सेनेला घेऊन किंवा कोणाला घेऊन करू हा कुठेही बोललेला नाही. ज्यावेळेस आम्ही मुलाखती 820 फॉर्म देतोय, 750 मुलाखती घेतोय, एवढं इन्कमिंग झालंय, तर याचा अर्थ समजून जायला पाहिजे होतं की हे स्वबळावर लढतात. तर यांनी स्ट्रॅटेजी ती तयार करायला पाहिजे होती की उद्या युती झाली तर आनंदच आहे, पण नाही झाली. जसं निलेश भाऊ बोलले की आम्ही मुलाखती घेतल्या वगैरे, हा प्रत्येक पक्षामध्ये केला जातो फंडा की सगळ्यांच्या मुलाखती घ्याव्या लागतात. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पॅनल हा तयार करावा लागतो. जर नाही झालं तर कार्यकर्ते तेवढं समजून घेतात त्यावेळेस की बाबा करावा लागतो. परंतु आज अशी परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी यांचे उमेदवार खूप चांगले होते, लढवायला इच्छुक होते, परंतु त्यांच्यापर्यंत पक्ष पोहोचला किंवा नाही पोहोचला, हाही थोडा याचा विषय. आणि राजकारणामध्ये हा प्रत्येक जण आपापल्या प्लॅनिंगने सगळं करत असतो, बरोबर ना. त्यामुळं गाफील फसवणं हा अजिबात काही उद्देश नाहीये. आणि देवेंद्रजींनी पहिल्यांदा सांगितलेले कोर कमिटीच्या बैठकीमध्ये की आपली ही मैत्रीपूर्व लढत आहेत, त्याच्यामुळं याच्यात दगाफटका करणं किंवा कोणाला नाही फसवणं हा मैत्रीपूर्ण कुठंच लढत पार म्हणजे नाही. शिवसेनेसोबत तर युतीच आहे ना. मैत्रीपूर्ण हा, लढत म्हणजे- ही राष्ट्रवादी सोबतचा हो, विषय हो. होता. म्हणजे कोणी जरी तुम्ही- आपल्यातला पक्ष म्हणजे असेल ना, मैत्री म्हणून मित्रालाच तुम्ही अक्षरशः उघड्यावर पडलं, वाऱ्यावर सोडलं, अशी परिस्थिती. नाही ना. म्हणजे मला वाटतंय ना, शिंदे साहेबांसारखा दिग्गज नेता नेतृत्व करते. तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले तेव्हा देवेंद्रजींनी उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळेस जे काय घडलं ते बघितलं. तिथे भाजपने मोठ्यापणाने काही गोष्टी ऍक्सेप्ट केल्या होत्या की ठीक आहे, तिथं काही स्ट्रॅटेजी नव्हती पण ती झाली. तर इथं यांनी कुठंतरी असा प्लॅन ठेवायला पाहिजे होता की उद्या जाऊन जर आपली युती जर फिसकटली तर किमान आपण 100 प्लस नक्की जागा मला लढलो हेच पाहिजे. म्हणायचंय. 40 एक आमदार निश्चित. तिकडे गुवाहाटीला वगैरे नेऊन त्यांनी जे बंड घडवून आणलं, उठाव घडवून आणला, तर इथे असं काय घडलं की जो नाही, प्लॅन निश्चितच आम्ही ना 60+ त्या ठिकाणी फॉर्म वाटल्यात. निश्चितच आमच्या उद्या तुम्हाला मी त्या ठिकाणी पूर्ण माहिती देऊन त्या ठिकाणी आमचे किती उमेदवारांचे फॉर्म गेले हे निश्चितच आपल्या कल्पना देईन. कारण की जे उमेदवार होते, आम्ही आदल्या दिवशीच आम्हाला थोडासा डाऊट आला की बाबा या गोष्टी होणार. निश्चितच आमचे जे उमेदवार होते त्यांना देखील आम्ही फॉर्म भरायला सांगितले. जवळपास आमचे 60+ फॉर्म गेले. त्यानंतर आपल्याला उद्या आम्ही आज खूप आता सर्वांना त्या ठिकाणी अचानक खूप धावपळ झाली सर्व उमेदवारांची प्रत्येक पक्षाच्या. त्याच्यामुळे प्रत्येकजण त्या ठिकाणी ज्यांना तिकीट भेटले त्या ठिकाणी त्यांचे दौरे चालू झालेत. त्याच्यामुळं आज आपणच्या ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी आमच्या शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी निश्चितच त्या ठिकाणी आमची जी कोर कमिटी त्या ठिकाणी किती आकडे गेले, किती फॉर्म गेले, निश्चितच तुम्हाला ती कल्पना उद्या आम्ही देऊ. निलेशजी, मला एवढंच म्हणायचं, 4 वेळा नगरसेवक राहिलेले आप्पा, 3 टर्म सलग खासदार मावळचे, अशा व्यक्तीनं जेव्हा युतीचा प्रस्ताव मांडलेला आहे आणि स्वतः आप्पांचं स्टेटमेंट पत्रकार परिषदेतलं की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की आपली पारंपरिक युती आणि आपण युतीचा धर्म पाळायचा आहे निश्चितच. आणि त्यामुळेच आपल्याला आम्ही त्यांच्यासोबत जायचंय, बरोबर. हो. मग इथे आप्पांना सुद्धा डावलण्यात आलं. त्यांनी मांडलेली साधी भूमिका, 29 जागा मागितल्या, जसं तुम्ही मागाशी म्हणाल, त्याच्यानंतर 16 आल्या, 16 नंतर 13 आल्या, 13 नंतर 10 आल्या, 10 नंतर तर अक्षरशः की नंतर शंकर जगताप आणि आप्पांमध्ये सामोपचाराची चर्चा झाली, पण युती काही होऊ शकली नाही. मग याला काय म्हणायचं? आता ही जी चर्चा केली खऱ्या अर्थानं ती वरच्या लेवलला चर्चा होत होती. आम्ही जो आमचा प्रस्ताव आहे शिवसेना शहरप्रमुख या नात्याने आम्ही पाठवला होता. निश्चित वरून जो आदेश येईल तो आम्ही त्याचं पालन करणार होतो. का शिवसैनिकांना पिंपरी चिंचवडमध्ये आपलं काहीतरी एक वेगळं वलय निर्माण करायची इच्छाच राहिली नाही का आता? नाही, निश्चितच वेगळं वलय म्हणजे करायची कार्यकर्ता तिकडे आवाज देतो, आवाज कुणाचा? कार्यकर्त्यांसाठीच ही युती तोडली ना आपण. युती तोडली नाही, युती तोडली नाही, युती झाली हो. नाही. युती करण्यात तुम्ही असफल ठरलात. हो, निश्चितच. भाजपला तुला हेच पाहिजे होतं की नाही, नाही, हे कसे बाजूला होतील. तसं असतं तर भाजपने तुम्हाला किमान 15 जागा दिल्या असत्या.
नाही निश्चितच आपण बोलतो ते योग्य नाही. खऱ्या अर्थानं आम्ही ती जागा आहे आपली, जे वर येते ना तीच टिकवण्याचं काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून करतो. उद्या जाऊन आपले जे उमेदवार आहे त्यांना दागा फटवणं, कारण जे मतदार आहे ते आमच्या ते दोघांच्या विचाराचे मतदार आहे. हो ना, पण तुमच्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांना आपल्याला सुद्धा तिकीट मिळावं, लढायला संधी मिळावी हो. हे तुम्हीच आता मला 200 हो. काहीतरी 250 अर्ज आलेत. हो, मग त्यातले नाराज किती झाले? तुम्ही तर देणार 60. मग हो. 140 जणांनी काय करायचं? जे पक्षाचे आपले जे आहेत ना, जे काम करणारे आहेत, ज्यांचं त्या ठिकाणी आपल्या भागामध्ये गेल्या 6-7 वर्षे काम आहे, त्यांना आम्ही निश्चितच त्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा होता. त्याच्यामुळं अंतिम टप्प्यात आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. बरं, आता पुढची स्ट्रॅटेजी काय असेल? आता ज्या भागामध्ये आपले जे उमेदवार उभे आहे, त्यांना ताकद देणं, त्यांचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी आपल्या श्रीरंगाप्पा बारणे, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जी प्रचार आणि प्रसार या चांगल्या पद्धतीने होणार. शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये आणि त्यांच्या मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना जी कामं केलं, जे जनतेचे ते शासन आपल्या दारी असेल, लाडकी बहीण योजना असेल, अशा ज्या शिंदे साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या जनतेसाठी जी कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवणं. आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक ह्या ठिकाणी जर बघितलं, शिवसेना पक्ष हा संघर्ष असून त्या ठिकाणी निश्चितच धावून जातो. तर निश्चितच आमचे उमेदवार तुम्हाला पुढील काळामध्ये दिसेलच. मग निलेशजी, आता मला अगदी शेवटाकडे मी येतोय. मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की आता मुळात जे काही तुम्ही म्हणालात की बाबा एवढ्या अर्ज आमच्याकडे आले आणि आता आम्ही एवढ्या जागा लढवणार आहोत, तर यावेळी 2 आकडी तरी आकडा तुम्ही गाठणार का? आणि निश्चितच त्यात तुमचा समावेश असणार का? निश्चितच आम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 आकडा गाठणारच, कारण की आमच्या पक्षाचे ध्येय धोरणं खूप चांगल्या प्रकारचे. आपण जर बघितलं असेल तर सर्वात आतापर्यंतचे जे मुख्यमंत्री झाले ते सगळ्यात चांगले, मी कुणाला नाव नाही घेतो, पण सर्वात उत्तम प्रकारचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री असताना देखील शिंदे साहेबांनी म्हणलेले की आपला हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हा बळ देणारा पक्ष निश्चितच आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये 2 आकडे म्हणून दिसणार. बरं, नक्कीच. आता मी मधुरजींकडे येतो आणि अगदी शेवटाकडे येतो. मधुरजी, आता मला असं म्हणायचं की ठीक आहे, जे झालं ते झालं. शेवटी भाजपनं आपली एक दिव्य दृष्टी, मी दूरदृष्टी पण नाही म्हणत, दिव्य दृष्टी दाखवून दिली की बघा शेवटी आम्ही स्वबळावर आता लढतोय. मला असं म्हणायचं, पण जो परवा राजू दुर्गेंनी विडा स्वीकारला विकास मानेंचा, ते म्हणाले 1.25 कोटी, मग हे म्हणाले मी लाख. तर मी तेव्हा त्यांना प्रश्न केला होता की मग 125 कशाला, सरळ 128च म्हणायचं होतं, कशाला 3 जागा तरी सोडायच्या होत्या? मग आता तर 128 तुम्हीच लढताय असं ते क्लिअर झालं. मग आता सांगा, 128 पैकी 125 तुम्ही जिंकणार का? नाही, कसं असतं की मी असं अतिशयोक्ती नाही बोलणार आहे, परंतु 100 पार हे 100% आपण गाठलेलं ध्येय आहे. आणि तुम्ही बघितलं असेल, जेव्हा भारतीय जनता पार्टी कुठली स्ट्रॅटेजी आखते तर त्याच्या मागे काही नाही काहीतरी लॉजिक लावून केलेलं असतं, बरोबर ना? आज 820 जेव्हा फॉर्म येतात त्याच्या मागे एक स्ट्रॅटेजी आहे. आज आमचे शहराध्यक्ष तरुण बापू काटे, तुम्ही जर पाहिलं असेल तर फॉर्म वाटताना सुद्धा 12-12 तास तिथे थांबलेले आहेत. फॉर्म घेताना मुलाखतीला स्वतः महेशदादा लांडगे, शंकर भाऊ जगताप, अमितजी गोरखे, उमाताई खापरे कंटिन्यू बसून होते. शक्यतो काही पक्षात ह्या खूप कमी होतात, कारण मध्ये जाणं येणं किंवा, परंतु काय, हे कार्यकर्त्यांनी एक वातावरण निर्मिती केली, बरोबर ना? हे सगळं करत असताना बाकीच्या पक्षाने याच्यापासून काय बोध घेतला, बरोबर ना? की बाबा हे शहराध्यक्ष जर 12-14 तास उभे राहतात, काम करतात, तर आपण काय केलं पाहिजे, बरोबर ना? तर आम्ही ती एक स्ट्रॅटेजी ठरवलेली की हे सगळं करण्याच्या मागं ते होतं की आपल्याला 100 पार करायचंय तर हे केलं पाहिजे, बरोबर ना? 100 पार मध्ये इनकमिंग झालंय, बरोबर ना? तरी आम्ही त्या इन्कमिंगचं तेवढं ग्रोथ नाही ठेवले की 25 वर नेलं, जे राहुल कलाटे असतील, बाकीचे जे आले असतील त्याच्यानंतर. पण मी छाती टोकपणे सांगू शकतो, मी त्याच्या महामंत्री म्हणून काम करतोय आणि मी रोज अपडेटमध्ये आहे. तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एक मान्य करावं लागेल किंवा बाकीच्या पक्षांनी, भारतीय जनता पार्टी ही 24 hours 365 days काम करते. हा, ते 24/7 पाणी नाही देऊ शकत, पण 24/7 पॉलिटिक्स करू शकते. हा, तो तर एक राजकारणाचा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे, बरोबर ना? तर ते फील्डवर काम करणं आणि मग त्याच्यातनं हे रिझल्ट तर येणारच आहेत, बरोबर ना? आता नाराजी, खुशी वगैरे हा तो नंतरचा पार्ट आहे, परंतु 100% 100 पार होणार म्हणजे होणारच कुठल्या परिस्थितीमध्ये. नक्कीच. मला आता अगदी शेवटाकडे एवढंच म्हणायचं, निलेशजी, खरं म्हणजे मी आता वाइंडअप करतोय, पण ते नक्की ऐका. कारण खरं म्हणजे जेव्हा अबकी बार 100 पार असं भाजपने नारा द्यायला सुरुवात केली, अगदी महेशदादा असतील, बापू असतील किंवा शंकर भाऊ असतील, त्याच वेळी तुम्ही सगळ्या पक्षांनी सावध व्हायला पाहिजे होतं. इव्हन तुम्ही घटक पक्षातल्या, महायुतीतल्या, हे जर अबकी बार 100 पार म्हणतात, जागा आहेत आपल्याकडे 128, 100 पार म्हणतात, याचाच अर्थ हे स्वबळावर लढणार आहेत. कारण युतीत जर अबकी बार 100 पार म्हणत असतील तर मग 100च्या वरच्या 28 जागा
दादांना देणार आहेत का भाईंना देणार आहेत, आणि 28 मध्ये तुमच्या दोघांचं भागणार आहे का? त्याच वेळी तुम्हाला हे क्लिअर व्हायला पाहिजे होतं की हा ह्यांचा नारा हा फक्त स्वतःपुरता आहे. आपण पण यावेळी युती सोडून आपल्यासाठी, आपल्या पक्षाच्या वाढीसाठी काय करता येईल याचा विचार करायला पाहिजे. निश्चितच मागच्या वेळेस देखील अशा शेवटच्या मुवमेंटला मागच्या वेळी पण हेच घडलं 2017 ला. परंतु आपण जर बघितलं हा नारा आमदारकीला पण दिला होता, खासदारकीच्या वेळेस पण दिला होता, तर तोच आम्ही समजून की बाबा ह्या वेळेस पण तोच उद्देश पण आहे त्यांचा. समजलं ना, फक्त हो. आपण समजून चुकतो. पण त्यावेळेस झालं ना, त्यावेळेस पण झालंच ना, त्यावेळेस युती झालीच ना, झाली. नारा दिला पण युतीच झाली ना. ऐका ना, 2012 3 असलेला आकडा 3 फक्त मिळाले होते, एक आकडी, बरोबर ना? ते 2017 77 वर गेले. तुम्ही 2012 14 होतात, तुम्ही 9 वर आलात. बरोबर. कुणाची ग्रोथ झाली? याचाच अर्थ मला असं म्हणायचंय, पक्षवाढीसाठी जसं भाजप आपल्यासाठी, जसं आत्ता ते म्हणाले 24/7 पॉलिटिक्स करतं, तुम्ही पक्षवाढीसाठी या ठिकाणी काय करणार आहात आणि काय करावं लागेल हा विचार तुम्ही करायला हवा. निश्चित आम्ही पक्षवाढीसाठी त्या ठिकाणी शाखा त्या ठिकाणी प्रत्येक भागात होल्या. त्याचप्रमाणे आमचे शिवदूत देखील, खासदारकीला देखील आमच्या शिवदूतांनी काम केलं. त्याचप्रमाणे महायुतीमध्ये आमदारकीला देखील आमच्या मग हेच शिवदूतांनी काम शिवदूत केलं. जर आता भाजपमध्ये कुठेतरी तुम्ही सोडले असतेत ना, तर कानाला खबर लागली असती की अरे हे युती तो करणार नाही, ते ऐनवेळी जागा देणार. नाही, कसं असतं, एवढा म्हणजे अविश्वास दाखवून चालत नाही. कारण की आपल्याला पुढच्या दृष्टीने त्या ठिकाणी चालायला लागतं, प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायला लागतो, त्या दृष्टीने चाललं. जे कार्यकर्ते काम करत होते त्यांचा विचार घेऊन त्या ठिकाणी पक्षाकडून त्या ठिकाणी जात होते. ज्या ठिकाणी आपण म्हणलं की आम्ही 29 वरून 16 वर आलो, ज्या ठिकाणी आपण सांगितलं, मग त्यावेळेस कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ठीक आहे बाबा महायुती तोडायची, नंतर कार्यकर्त्यांना ते मान्य झालं. नाही, हे नक्की आहे. मागच्या 9 आकडा तुम्हाला आला होता, म्हणून कदाचित जेवढ्या तुम्ही विनिंग कॅन्डिडेट किंवा सीट्स आहेत तेवढ्या जागा, तर 10 पर्यंत तरी किमान फायनल व्हायला पाहिजे होतं. हा, व्हायला पाहिजे होतं, परंतु शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी नाही झालं. ते आता त्यांचा तो प्रश्न आहे, किंवा त्यांचे जे चर्चाक्षेत्र त्या ठिकाणी थांबलं गेलं. नक्कीच, पण तुम्ही त्या पक्षाचे शहर प्रमुख आहात. तरुणांच्या पण तुमच्याकडनं अशा अपेक्षा आहेत. पक्षवाढीसाठी देखील तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. आज त्याच पक्षाचं तिकीट घेऊन तुम्ही लढणार आहात. सो भविष्यात पुढची 5 वर्ष जेव्हा तुम्ही महापालिकेत जाल, तेव्हा तुमच्यासोबत आवाज उठवायला कोणतरी शिवसैनिक हवेत ना. निश्चितच पक्ष वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता शिंदे साहेबांचं काम बघून आणि मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांचं काम बघून निश्चितच प्रत्येक पक्षाचे, शिवसेनेचे पदाधिकारी चांगल्या जोमाने काम करतात. निश्चितच त्या ठिकाणी उमेदवार त्यांची महानगरपालिका आणण्याची बरेच उमेदवारांची इच्छा नसते, पण शिवसैनिक म्हणून काम करण्याची भरपूर जणांची इच्छा असते. त्यामुळे पक्षवाढीसाठी आम्ही खूप प्रयत्न केलेत आणि इथून पुढे करत राहणार. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल की भगवा झेंडा निश्चितच फडकन. नक्कीच. खरं म्हणजे मधुकरजी, मी अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला घेतो आणि थांबतो. मला इतकंच म्हणायचं की आत्ता जो अबकी बार सो पार जो तुम्ही नारा दिला होतात, आता बाकीचे सगळे अगदी 1,200 पर्यंत गेलेत, विडा पैज सगळं लागलेलं आहे. काय वाटते तुम्हाला, नेमकी काय फिगर असू शकते यावेळी? 102 ते 105 ही फिगर आम्ही काढलेली आहे आणि ती 100% दिसणार तुम्हाला. आणि ती तुम्हाला प्रचारातनं लगेचच जाणवल 4 दिवसामध्येच की जाईल म्हणून. तुम्हीच विश्लेषण करताना एक दिवशी की हे फिगर बरोबर आहे आणि ती कोणाला फसून वगैरे नाहीये, तर ती तुम्हाला यंत्रणेतून दिसेल. तुम्ही बघितलं असेल तर वरिष्ठ पातळीपासून खालच्या लेवलचा ग्राउंडपर्यंतचा कार्यकर्ता कंटिन्यू कामात आहे, नेहमीचा. त्यामुळं त्याची ग्रोथ पण येणार आहे. आणि सध्याचं जर तुम्ही बघितलं असेल वातावरण, तर मतदारांना सांगायची पण गरज नाही की कोणाचं इथं महापौर होणार आहे किंवा कोणाची सत्ता येणार, हे सगळं क्लिअर चित्र झालेलं आहे. नक्कीच. थोडक्यात 102 किंवा 105 पर्यंत आम्ही जाऊ. आता जर 102 म्हटलं तर उरल्या 26 जागा इतर पक्षांना मिळून. आता त्यात बाकीच्यांचे मग सगळे एक आकड्याचेच झाले. आणि जर 105 म्हटलं तर अर्थातच उरल्या 23 जागा. आता इतका कॉन्फिडन्स भाजपकडे कुठून येतो हा प्रश्न पहिला आहे, पण तो कितीतरी वर्ष अनेकांना पडलेला आहे. अर्थात मला इतकंच म्हणायचंय, पक्ष कोणताही येवो, सत्तेत कुणीही येवो, पण सत्ता ज्याच्यासाठी या सगळ्या लोकशाहीच्या माध्यमातून राबवायची आहे, त्या जनतेला मात्र कोणी विसरू नका. कारण या जनतेमुळेच तुम्ही आज सत्तेत जाणार आहात. त्यामुळं जनतेला 32 प्रभागांमध्ये जो विकास अपेक्षित आहे, तो विकास तुमच्या सर्वांकडून घडावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.